नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. भारतीय सैन्य दलातील हे सुपर कमांडो आहेत रामराव वामन राठोड. लोहा तालुक्यातील रुपला तांडा 15 उंबराचं गाव. 12 महिने सतत पाण्याचं दुर्भिक्ष असलेलं अवर्षणग्रस्त भागातील हे छोटंसं खेड, जेथील नागरिकांना रोजगाराच्या शोधासाठी 8 महिने गावाच्या बाहेर राहावं लागतं. बिकट परिस्थितीमध्ये शिक्षणाची जिथे सोय नाही, ज्या गावाला जायला धड रस्ता सुद्धा नाही, अशा तांड्यातील एक तरुण 17 वर्षापूर्वी भारतीय सैन्य दलात सामील होतो आणि बघता बघता तो भारतीय सैन्य दलातील सुपर कमांडो बनतो. परिस्थिती कितीही बिकट असली तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावर, आपल्या हिमतीच्या जोरावर हा तरुण यशाचे एक एक टप्पे पार करतो. 17 वर्षापूर्वी त्यांनी भारतीय सैन्य दलामधून देशसेवेची सुरुवात केली. पाकिस्तानच्या सीमावर्ती भागामध्येही त्यांनी काही काळ वास्तव्य केलं आणि अनेक वेळा पाकिस्तानी आतंकवाद्यासोबत 2-2 हात करून ते त्यांना पुरून उरले. भारतीय सैन्य दलातील ते विशेष असे NSG कमांडो होते. 17 वर्षाच्या सलग देश सेवेनंतर 31 मार्च रोजी रामराव राठोड हे सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्तीचा हा सोहळा आपण बघत आहात. सेवापूर्तीचा हा सोहळा आपण बघत आहात. नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातील माळाकोळ येथील मंदिरामध्ये बंजारा समाजाच्या संस्कृतीप्रमाणे, बंजारा समाजाच्या चालीरीतीप्रमाणे गीत गाऊन, समूह नृत्य करून रामराव राठोड यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजे रुपला तांडा येथे भव्य असा सत्कार करण्यात आला. या सेवापूर्ती सोहळ्याला पंचक्रोशीतील अनेक गावातील नागरिक जातीने उपस्थित होते. रामराव राठोड बरोबरच त्यांचे चुलत भाऊ सुनील राठोड हेही भारतीय सैन्य दलामध्ये जवान आहेत. म्हणजे देश सेवेची परंपरा राठोड कुटुंबियांनी सुरू केली आहे. ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.